श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण श्री कानिपनाथ महाराजांच्या पवित्र मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गिरीम गावामध्ये वसलेले आहे। मंदिर परिसर अतिशय शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य आहे। येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता लाभते। मंदिराच्या परिसरात आपल्याला पवित्र औदुंबर वृक्षाचे दर्शन होते। औदुंबर हा वृक्ष दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो। भगवान दत्तात्रयांचे या वृक्षाशी विशेष नातेच आहे। औदुंबर वृक्षाखाली बसून साधना किंवा नामस्मरण केल्यास मनशुद्धी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। त्यामुळे अनेक भक्त या वृक्षाला नमस्कार करून त्याची प्रदक्षिणा घालतात। नाथ संप्रदायात कानिपनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांचे नाते अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते। मच्छिंद्रनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील महान योगी आणि गुरु मानले जातात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांनी योग साधना आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला। कानिपनाथ महाराज हेही नाथ परंपरेतील एक महान सिद्धयोगी होते। असे मानले जाते की नाथ संप्रदायातील ही गुरुशिष्य परंपरा आदिनाथ भगवान शंकरांपासूनच सुरू झालेली आहे। त्यानंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि पुढे अनेक नाथ योगींनी ही परंपरा पुढे चालवली। कानिपनाथ महाराजांनी आपल्या साधना, तपश्चर्या आणि योगसिद्धीच्या बळावर नाथ संप्रदायाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला। ही परंपरा केवळ गुरुशिष्यांचे नाते नसून ज्ञान, साधना आणि अध्यात्म यांचा अखंड प्रवाह आहे। आजही नाथ संप्रदायातील भक्त आणि साधक या महान संतांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करतात आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे साधना करतात। ओम चैतन्य कानिपनाथाय नमः। तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब